दुपारची शांतता आणि एका स्त्रीचं न संपणारं युद्ध. तर मित्रांनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसातून आपला व्हिडिओ पडत आहे. काही कारणास्तव आपला व्हिडिओ पडला नव्हता, परंतु आजपासून रोजच आपला व्हिडिओ पडेल. आणि आपल्या चॅनलवरती हे मनाला गवसणी घालणारे आपले व्हिडिओ असतात. तर प्रत्येक स्त्रीने या कहाणी ऐकाव्या असं मला वाटतं. तर चला आपलं चालू करू आपल्या कहाणीला. कशा वाटतात आणि तेही सांगत चला. दुपारची शांतता आणि एका स्त्रीचं न संपणारं युद्ध ही कथा प्रत्येक स्त्रीला लागू आहे. दुपारची वेळ, घरात भयान शांतता असते. मुलं झोपलेली, नवरा बाहेर आणि स्त्री ती मात्र स्वतःशीच झगडत असते. या शांततेत तिला झोप येत नाही, कारण डोक्यात विचारांची गर्दी चालू असते. एक विचार संपतो, तोच दुसरा उभा राहतो. विचारांचा गोंधळ उडतो. उद्या लेकरांची शाळा, फी भरली का, त्यांना नीट जेवण मिळतंय ना, त्यांचं भविष्य कसे असेल. मग लगेच दुसरा विचार, विचारांमागून विचार, विचारांमागून विचार चालूच असतात. नवऱ्याच्या चेहऱ्यावर आज जरा थकवाच होता. त्याचं टेन्शन मी समजून घेतलं का, मला जमलं का ते, की माझ्याच तक्रारी सांगण्यात दिवस गेला. आणि मग घर, भांडी, कपडे, स्वयंपाक कोणी विचारत नाही, तू थकली आहेस का. मग घरातलं टेन्शन. या घरात ती सगळ्यांची काळजी घेते. एक स्त्री म्हणून आपण या घरात आपल्या स्वतःच्या घरात आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण आपली म्हणजेच त्या स्त्रीची काळजी घेणारं कोणीच नसते. आई म्हणून तिने स्वतःला विसरलं. मुलांची काळजी करता करता ती आई झाली आणि त्या आईपणात तिनं स्वतःची काळजी करणंही सोडून दिलं. बायको म्हणून तिने स्वतःला झाकलं. बायकोचं कर्तव्य पार पाडत ती त्यातच विसरून गेली स्वतःला. आणि सून म्हणून तिने स्वतःलाच गिळलं. जबाबदाऱ्याच एवढ्या असतात की तिचा स्वतःचा विसर पडून जातो. तिला रडायचं असतं, पण रडायलाही वेळ नसतो तिला. तिला ओरडायचं असतं, पण हक्क नसतो ओरडण्याचा. आणि मग येतो तो विचार, जो सगळ्यात जास्त बोचतो, तिच्या मनाला खाऊन टाकतो, म्हणजे पैसा. या जगात जगायचं असेल तर भावनांपेक्षा पैसा महत्त्वाचा ठरतो. पैशाला जास्त किंमत दिली जाते, माणसांपेक्षा आणि माणसांच्या भावनांपेक्षा सुद्धा. पैसा नसेल तर आवाजाची किंमत राहत नाही, कारण ती घरातली कामं सांभाळते. आणि स्त्रीकडे पैसा नसतो ना, तेव्हा तिच्या आवाजाचीही किंमत राहत नाही, कारण ती बाहेर जाऊन काम करू शकत नाही आणि काम न केल्यामुळे तिच्याकडे पैसा येऊ शकत नाही आणि पैसा नसल्यामुळे तिला काडीचीही किंमत दिली जात नाही. आपल्या जगात अजूनही काही स्त्रियांना कमवत नाही म्हणून तिला टोमणे दिले जातात. तर हे कितपत योग्य आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही. आणि पैसा नसेल तर आवाजाची किंमत राहत नाही. हक्क मागितले तर तिला उलट प्रश्न विचारला जातो की तू काय कमवतेस ग. हा प्रश्न उभाच राहतो ना. स्वप्न तिची मागे पडतात. तिने जे पाहिलेले असतात स्वप्ने ते मागे पडले जातात. गरजा पुढे उभ्या राहतात. मग ती स्वतःला प्रश्न विचारते. ती स्वतःला बोलते, मी चुकतेय का, मी खूप मागतेय का, मी बाई आहे म्हणून माझं दुखणं कमी आहे का. या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नाही. फक्त शांतता. उत्तर नाही, फक्त शांतता. तीच भयान शांतता. पण लक्षात ठेवा, ती स्त्री आहे, कमकुवत नाही, फक्त थकलेली आहे.
ज्या दिवशी ती स्वतःसाठी उभी राहील त्या दिवशी ही शांतता तिची शत्रू नाही तर तिची ताकद बनेल. कारण जिथं मन एवढं सहनशील आहे ती एक दिवस स्वतःचं आयुष्यही बदलेल. स्वतःचं आयुष्यही बदलेल. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, ही कथा कशी वाटली नक्की सांगा. आणि ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल ना तर प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. खरंच तुमच्याही मनात असे प्रश्न असतात का आणि आहेत का हेही सांगा. आणि जर आपल्या चॅनलवरती हृदय कप्पा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि अशाच नवीन नवीन गोष्टी आपल्या स्त्रियांच्या मनातल्या ज्या की आपल्या हृदयाच्या कप्प्यात असतात त्या गोष्टी आपण इथे उलगडा करणार आहोत. आणि प्लीज सपोर्ट करा. आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद.